नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मला आपल्या मराठीतली एक म्हण आहे, वाक्प्रचार आहे. आत्याबाईला मिशा असत्या तर, असं आपण म्हणतो. याचा सरळ सरळ आशय इतकाच आहे की आत्याबाई ही महिला आहे आणि तिला मिशा फुटत नाही, आणि त्यामुळे तिला मिशा नाहीत म्हणूनच तिला काका म्हणता येत नाही, हा त्यातला आशय आहे. आणि मग जेव्हा आपण शक्यतांचा विचार करतो, असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, त्या अर्थाने आत्याबाईला मिशा असत्या तर या वाक्प्रचाराचा उपयोग होतो. आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटलं असतं, हा जो भाग आहे ना, हा जसाच्या तसा राजकारणात घडताना दिसला, म्हणून मला असं वाटलं की आपण हा विषय घेतला पाहिजे आणि त्यावर बोललं पाहिजे. आता योगायोग असा आहे की रोहित पवार नावाचे अत्यंत क्रांतिकारी नेते बारामतीमध्ये काही वर्षापूर्वी जन्माला आले आणि शरद पवारांनी अंगाई गीत गात गात त्याला मोठं केलं. सुप्रियाताईंनी मांडीवर त्याला घेऊन दूध वगैरे काय ते बाटलीतून भरवलं असेल. असे क्रांतिकारी रोहित पवार हे सध्या इतके आक्रमक झालेले की आपण काय करतोय त्यांनाही विचारायला कळत नाही. एक वेळ रोहित पवारला किंवा सोनम वांगचुकला माहिती असेल त्यांना काय करायचंय, पण रोहित पवार हे इतके क्रांतिकारक आहेत की ते काय करतात, का करतात आणि कधी करतात हे रोहित पवारांनाही माहिती नाही. आणि म्हणून रोजच्या रोज मीडियाचं मनोरंजन करणं हे रोहित पवार यांचं उद्दिष्ट बनून गेलेलं आहे. जो मुलगा आपल्या आजोबाच्या पुण्याईवर आमदार म्हणून निवडून येऊ शकला, त्याने किती तोरा मिरवायचा, किती अहंकार दाखवायचा, याला मर्यादा असतात मित्रांनो, मर्यादा असतात. शिवसेनेचा एक काळ दबदबा होता. आज बाळासाहेबांचा नातू म्हणून आदित्य ठाकरेंनी किती रुबाब दाखवावा हे मी समजू शकतो, पण त्यांच्या मुखपत्राचा संपादक आणि पक्षाचा प्रवक्ता म्हणून संजय राऊतांनी किती मुक्ता फळं उधळायची याला मर्यादा असतात. आज संजय राऊत सारखा एक संपादक हा जगासमोर एक हास्यास्पद विदूषक होऊन गेलेला आहे. रोजच्या रोज राऊत माझा मित्र आहे, जिगर का तुकडा वगैरे म्हणणारा अनिल थत्ते सुद्धा आता उठता बसता संजय राऊतची खिल्ली उडवायला लागलाय. पण तो विषय वेगळा आहे. ज्या प्रकारची भाषा, ठाकरी भाषा म्हणून संजय राऊत बकवास करत असतात, ती बघितली की सामान्यातल्या सामान्य माणसाला हसू येतं. हु इज ही, कोण आहे हा? दबदबा बाळासाहेबांचा होता, कारण बाळासाहेब बोलले तर भयंकर काही घडण्याची भीती प्रशासनापासून सामान्य जनतेला वाटत होती. शिवसेनेचा फोर्टमध्ये दक्षिण मुंबईमध्ये मोर्चा आहे म्हटल्यानंतर रस्त्यावरचे फेरीवाले गायब व्हायचे, इतका दबदबा होता बाळासाहेबांचा. सामनाचा संपादक म्हणून काही खरडलं म्हणून बाळासाहेबांचा दबदबा तुमच्यामध्ये येत नसतो. तेव्हा सांगायचा हेतू असा की आजोबाच्या उपकारामुळे किंवा पुण्याईमुळे आपल्या पदरात आमदारकी पडलेली आहे, तर त्या आजोबाला धक्का देण्यापर्यंत मजल रोहित पवार मारायला निघाले असतील तर मग अजब वाटतं. सध्या बातम्या येतात, जरी तुमच्या पक्षात आहेत काय, उरलंय काय, 8 खासदार आहेत, ठीक आहे, पण ते खासदार स्वतःच्या परीने कधीही भाजप सोबत जायला किंवा शिंदेच्या सोबत जायला तयार आहेत, अशा बातम्या लागोपाठ येत असतात की पवारांचे खासदार आता पवारांसाठी थांबायला तयार नाहीत. ते स्वतःच आपली आपली राजकीय सौदेबाजी राजरोसपणे करायला लागलेत. ही बातमी आता सर्वतोपरी झालेली आहे. कालपर्यंत पवारांची गुगली, पवारांची भाकरी तव्यावर फिरवली वगैरे वगैरे असल्या ओव्या काढणारे पत्रकार सुद्धा आता पवारांची केविलवाणी अवस्था सांगायला लागले.
की पवारांचे आमदार आणि पवारांचे खासदार कुठल्याही क्षणी पवारांना सोडून भाजप सोबत जायला तयार आहेत. जे काय भाजप आपल्या कटोऱ्यात टाकेल ते घेऊन गुण्या गोविंदाने त्यावर ताव मारायला पवारांचे आमदार खासदार तयार असल्याच्या बातम्या येत आहेत. पण अशा वेळीच पवारांना त्यांच्या कुटुंबातल्या परिवारातल्या लोकांच्या मदतीची गरज असते. अशा वेळेला शेंबूड पुसता येत नाही असा त्यांचा नातू जर मी वेगळी वाट धरू शकतो, मी फुले शाहू आंबेडकरांचा वारसा घेऊन चालतोय वगैरे वगैरे बोलायला लागला, तर खरा आजोबा त्याला कानफडून काढेल. मला आठवतं असं झालं होतं, 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अयोध्येला जेव्हा प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा व्हायची होती, त्याबद्दल शरद पवारांनी विरोधी सूर लावला होता की आत्ता एवढा कोरोना चालू आहे, अशा काळात हे कशाला ते कशाला वगैरे वगैरे मतप्रदर्शन नेहमीप्रमाणे अपशकुनाचं पवित्र शरद पवारांनी घेतला होता. त्यावेळेला त्यांचे दुसरे नातू पार्थ पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिनंदनाचं पत्र पाठवलं होतं. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच अयोध्येतली प्राणप्रतिष्ठा होणार होती. दुसरी गोष्ट, तो सुशांत सिंग राजपूत त्याच्या हत्येचं प्रकरण गाजत होतं, तर त्याची चौकशी सीबीआय कडून व्हावी अशी ही मागणी जाहीरपणे पार्थ पवार या पवारांच्या दुसऱ्या नातवाने केली होती. आणि मग अशा गोष्टी खरूच खाजवणं हे मराठी मीडियाला फार आवडता छंद आहे. म्हणूनच त्या मला आठवतं चव्हाण प्रतिष्ठानच्या समोर आवारामध्ये कोणीतरी पवारांना प्रश्न विचारला होता की पार्थ पवार तुमच्या नातवाने अशी अशी मागणी केलेली आहे, तर तुमचं मत काय? ते पवारांनी काय मत व्यक्त केलं होतं आठवतं? हे आम्ही नातवाला कवडीची किंमत देत नाही. मला हे लक्षात राहिले. पवार जेव्हा आपल्या नातवाला कवडीची किंमत देत नाही म्हणतात, तेव्हा पवारांच्या कवडीची किंमत नेमकी किती असते याचा जरा रिझर्व्ह बँकेकडून शोध घेतला पाहिजे असं सांगणारा एक व्हिडिओ मी केलेला होता. कारण ज्याला आपण कवडीची किंमत देत नाही असं पॉइंट ब्लँक शरद पवारांनी सांगून टाकलं होतं, त्याच नातवाला 1-1.5 वर्ष आधी त्याच शरद पवारांनी मावळ या मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट दिलं होतं. तिकीट देऊन पाडलं ही गोष्ट वेगळी आहे. पण एकूणच आज मला त्यांच्या त्या वाक्याचा अर्थ कळतो की नातवाला आम्ही कवडीची किंमत देत नाही असं जेव्हा ते म्हणाले, तेव्हा मला वाटतं सरसकट सगळ्याच नातवांना आपण कवडीची किंमत देत नाही असं पवारांना म्हणायचं असावं. कारण आपणच अंगाई गीत गायलेला रोहित पवार पुढल्या काळात किती भरकटत जाईल हे पवारांना माहिती असावं. म्हणतात ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. त्या रोहित पवार आपल्या पायाचा अंगठा तोंडात घालून चोखत असतानाच शरद पवारांनी बहुधा हे कार्ट पुढे जाऊन काय दिवे लावेल हे ओळखलेलं असावं. असो, सध्या लोकसभेमध्ये किंवा संसदेचं अधिवेशन चालू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये जी 4-5 महत्वाची विधेयकं यायची आहेत त्यामध्ये सरकारला नुसतं बहुमत नाही तर 2/3 बहुमताने ती विधेयकं पास करून घ्यावी लागणार आहेत. आणि त्यासाठी लोकसभेमध्ये 2/3 संख्याबळाची गरज आहे. आणि मग त्यासाठी भाजप अमित शहा यांनी सपाटा लावलेला आहे. मिळेल तो पक्ष फोडा आणि त्यातले खासदार आपल्या पक्षात आणा किंवा आपल्या मित्र पक्षात आणा. जसे उभाटा शिवसेनेतले 9 पैकी 6 खासदार फोडले आणि एकनाथ शिंदेच्या वळचणीला आणून बसवले हा आरोप आहे. तसं त्या खासदारांचं म्हणणं आहे की त्यांनाच साक्षात्कार झाला आणि ते शिंदे यांची शिवसेना खरी म्हणून तिकडे आले. दुसरीकडे ममतामुळे पक्षाचा बट्ट्याबोळ झाला म्हणत ममता दिदीच्या पक्षातले 22 खासदार हे ममता दिदींना सोडून एका वेगळ्या प्रादेशिक पक्षात गेलेत आणि एनडीए मध्ये दाखल झालेत. पण हे सगळं गणित
हे 2/3 बहुमतासाठी जुळवलं जात आहे, हा आरोप आहेच. आणि ही विधेयक त्यापैकी एक नारी वंदना विधेयक जे होतं, ज्याला परिसीमन विधेयक जोडलेलं होतं, ते 17 का 16 एप्रिल 2026 ला लोकसभेत आणलं गेलं विशेष अधिवेशनामध्ये आणि ते फेल गेलेले. पण ते कुठल्याही परिस्थितीत पास करून घ्यायचं हा मोदी आणि शहांचा हट्ट आहे. आणि त्यामुळे वेळ आली तर विरोधी पक्षातल्या लहान मोठ्या पक्षांबरोबर तडजोड करून 2/3 बहुमताचा आकडा गाठायचा. म्हणून त्या विधेयकामध्ये काही किरकोळ आवश्यक ते बदल मित्र पक्षांच्या किंवा शत्रू पक्षांच्या इच्छेनुसार करायची तयारी अमित शहानी दाखवलेली आहे. आणि साहजिकच ज्यांनी 16-17 एप्रिलला ते विधेयक पराभूत करण्यासाठी मतदान केलं, असे इंडी आघाडीतले अनेक पक्ष लहान मोठे हे आपलं मत आता बदलायला तयार आहेत. त्यामध्ये डीएमके द्रमुक हा एक पक्ष आहे आणि तसाच शरद पवारांचा पक्ष सुद्धा आहे, ज्याचे 8 खासदार आहेत. आणि त्याचं सूतोवाच हळूहळू करत त्या गटाच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी केलेला आहे. आणि त्यामुळे हा त्यांचा भाचा खवळलेला आहे. सुप्रियाताईंनी जी भाषा अलीकडल्या काळात वापरलेली आहे की महिलांचं आरक्षण आणि जागा वाढत असतील आणि जागांचं प्रमाण दक्षिणेतलं आणि उत्तरेतलं बदलणार नसेल वगैरे वगैरे, थोडक्यात आवश्यक ते बदल होणार असतील तर त्या विधेयकाला 2/3चा आकडा गाठण्यासाठी शरद पवारांचा राष्ट्रवादी पाठिंबा द्यायला तयार आहे, इतकं स्पष्ट भूमिका सुप्रियाताईंनी घेतलेली आहे. फक्त त्या स्पष्ट बोलत नाहीत, आडोशाने. आणि त्यामुळे रोहित पवार खवळलेले. त्यांना शंका यायला लागले की आपली आत्या ही काका व्हायला निघाली. काका म्हणजे अजितदादा पवार. अजितदादा पवार 3 वर्षापूर्वी 2 जुलै 2023 अजितदादांनी अचानक राष्ट्रवादीच्या 40 आमदारांना सोबत घेऊन राजभवन गाठलं होतं आणि त्यातल्या 12 लोकांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. आणि अजितदादा राष्ट्रवादीचा एक मोठा आमदारांचा गट घेऊन एनडीए मध्ये सहभागी झाले होते, महायुतीमध्ये सहभागी झाले होते. आणि तेव्हापासून आता आजोबांचा बारामतीच्या राजकारणातला एकमेव वारस तिसऱ्या पिढीचा म्हणून रोहित पवार फार टिवटिव करत होते. आता गंमत अशी आहे की जी काय बकवास मुक्ताफळं करायची ती उधळून झालेली आहे. आणि त्यामुळे आता मागे घेऊन भाजप बरोबर जायचं तर अजूनही राजकारणात नवे असलेले नवशिके असलेले रोहित पवार याची तारांबळ उडालेली आहे. आणि म्हणून त्यांनी आपल्या आत्यावर आगपाकड उघड शब्दात केलेली नसली तरी सूचक रीतीने केलेली आहे की मी पक्ष सोडू शकतो, आजोबांना सोडू शकतो. थोडक्यात एनडीएच्या विधेयकांना सपोर्ट देणार का हे सुप्रियाताई बोललेल्या नसल्या उघडपणे, पण त्या दिशेने त्यांची पावलं पडतायत हे बघितल्यानंतर रोहित पवारांना शक्यता दिसायला लागली की सुप्रियाताई अजितदादांच्या वाटेने निघालेले आहेत. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा मी एकमेव वारस आहे आणि त्यामुळे ती दिशा सोडणारा प्रत्येक जण माझा शत्रू आहे, अशा तोऱ्यामध्ये रोहित पवार वागत असतात, वावरत असतात. आणि त्यामुळे आत्याबाई ज्या दिशेने निघाल्यात ते बघितल्यानंतर त्यांच्यामध्ये रोहित पवारांना अजितदादा दिसायला लागलेत, काका दिसायला लागलेत. आणि म्हणून मग त्यांना रात्री स्वप्न पडायला लागलीत की आपल्या आत्याबाईला मिशा फुटल्या की काय. कळलं त्या वाक्प्रचारापासून मी काय इथपर्यंत आलो. अर्थात गेल्या वेळेला सुद्धा विधानसभेत दुसऱ्यांदा निवडून येताना रोहित पवारांची तारांबळ उडाली होती. आणि अजितदादांनी तर उघडपणे सांगितलं की तुझ्या मतदारसंघाकडे फिरकलो नाही म्हणून बचावलास.
असं जाहीरपणे कॅमेऱ्यात टिपलं गेलेलं अजितदादांचं वाक्य आहे. जो तोरा दाखवतात ना रोहित पवार, काकाची मेहरबानी होती की याला पाडा असं सांगायला. काका त्या जामखेड काय कुठे पोहोचला नाही, म्हणून रोहित पवार कसे बसे विधानसभेत धडपडत पोहोचले. पण तोरा बघा, तोरा बघा मित्रांनो, हे नेहमीच असतं. ज्यांची अवकात नसते ना, ते अधिक रुबाब दाखवतात, अधिक रुबाब दाखवतात. आणि म्हटलेलं आहे ना, गरजते व बरसते नाही. तो रोहित पवार हा बरसणारा ढग नाहीये, तो गडगडाट करणारा ढग आहे. आणि मराठी मीडिया एन्जॉय करतो. पण एकूण ही परिस्थिती बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते, रोहित पवारांना बहुधा रात्रभर स्वप्न पडतायत की आपल्या आत्याबाईला मिशा फुटल्या, निघाली एनडीए मध्ये. असो, आजोबांना फरक नाही पडत. नाहीतरी आजोबा ज्यांना कवडीची किंमत देत नाही, फक्त विधानसभेची आणि लोकसभेची तिकीट देतात. पवारांची कवडी किती महाग आहे बघा, की कवडीची किंमत सुद्धा कोट्यवधी रुपये किमतीत विकल्या जाणाऱ्या निवडणुकीच्या तिकिटा इतकी कवडीची किंमत आहे. तर पवारांची श्रीमंती किती असेल. असो मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.